गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की। एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिलं की पाय दुखतात, गुडघे दुखतात, मग आपलं लक्ष कथेकडे नाही गुडघ्याकडे असतं. मग ते दुर्लक्ष व्हावं याच्याकरता थोडं उभं राहिलं, नामचिंतन केलं की पुन्हा आपलं लक्ष कथेकडे असतं. याकरता हा उद्देश आपला, दुसरा काय नाही. परीक्षित राजाचं चरित्र सांगण्याकरता आरंभ करतायत. परीक्षित राजाच्या चरित्राचा संबंध महाभारताशी, म्हणून महाभारतातली कथा या ठिकाणी सांगितली जाते. यदा मृदे कौरव शृंजयानां वीरेश्वथो वीरगतिं गतेषु मृकोदरा विद्ध गदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. कौरव आणि पांडवांचं महाभारती युद्ध झालं आणि यामध्ये 99 कौरव मारले गेले. एकटा दुर्योधन आणि त्या दुर्योधनाबरोबर भीमाचं अंतिम द्वंद्व युद्ध, गदा युद्ध झालं. आणि त्या गदा युद्धामध्ये भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली आणि त्याला घायाळ अवस्थेमध्ये टाकून सर्व विजयाचा अट्टहास करत आपल्या शिबिरामध्ये आले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पांडवांनो, आपण आज विजयी झालो आहोत, विजयाची पहिली रात्र आहे, म्हणून आपण अन्य ठिकाणी, इतर ठिकाणी जाऊन आपण ती साजरा करूया. म्हणून भगवान परमात्माने द्रौपदीसह सर्व पांडवांना घेऊन इतरत्र निघून गेले. पण द्रौपदीचे 5 मुलं जे पांडवांपासून त्यांना झाले होते, हे 5 मुलं मात्र यायला तयार नाही. ते आपल्या वडिलांच्या शिबिरामध्ये, वडिलांच्या आसनावर झोपून राहिले, पलंगावर, जे हुबेहूब दिसण्याकरता आपल्या वडिलांसारखे होते. भीमाचा मुलगा भीमासारखा, अर्जुनाचा मुलगा अर्जुनासारखा. ते आपापल्या वडिलांच्या शय्येवर जाऊन झोपले. रात्रीची वेळ, मध्यरात्रीचं एकांत पाहून जेव्हा अश्वत्थामा दुर्योधनाकडे येतोय, मित्रा, मी तुझं ते राजवैभव पाहिलं, तुझं ते ऐश्वर्य पाहिलं, आणि एवढ्या महापुरुषाची आता ही गती, सांग मी तुझ्या करता काय करू शकतो? बताओ, मैं आपके लिए क्या कर सकता हूं? मैंने आपका नमक खाया है, इसलिए किसी का नमक खाते समय ये ध्यान में रखो कि नमक का कर्ज अदा करने के लिए हमें कुछ भी करना पड़ सकता है. शक्यतो माणसाने कोणाचं कर्ज करून घेऊ नये. जर शक्य असेल तर ऋण करून घेऊ नये, कारण ऋणामध्ये मनुष्य एवढा दाबला जातो की समोरचा सांगेल तसं करावं लागतं. त्यामुळे जास्त ऋण करून घेऊ नये माणसाला. बताओ, मैं आपके लिए क्या कर सकता हूं? दुर्योधन म्हणतोय, मित्रा, अरे 18 दिवसापूर्वी आम्ही 100 भाऊ होतो, त्या 100 पैकी आता एकही वाचला नाही, मी सुद्धा मरणारच आहे. आणि माझे शत्रू पांडव 18 दिवसापूर्वी 5 होते, ते 5चे 5 शाबूत आहेत, एक पण मेला नाही. या 5 पैकी जर एक जरी मेला ना तरी माझ्या जीवाला शांती लागेल, मी शांततेने मरणार. अश्वत्थामा म्हणतो, मित्रा, तू एक सांगतोय, मी 5ही पांडवांना मारतो आणि तुला दाखवण्याकरता त्यांची शिर घेऊन येतो, म्हटले, मस्तक घेऊन येतो. निघाला अश्वत्थामा. रात्रीची वेळ, अश्वत्थामा विचार करतोय, पांडव आहेत 5, मी आहे एकटा. पांडव आहेत बलवान, मी आहे निर्बळ. मी पांडवांना मारणार कसं काय? युक्ती केली, काग उलुकन न्याय याप्रमाणे. मध्यरात्र झालेली आहे, पांडव आता विजय झालेत, गाढ झोपेमध्ये असतील, निश्चिंत होऊन झोपले असतील. आपण त्यांच्या शिबिरात जाऊ आणि त्यांची मस्तक तोडून टाकू, शिरच्छेद करू आपण. म्हणून जेव्हा अश्वत्थामा त्या शिबिरामध्ये गेला, पांडवांच्या शय्येवर द्रौपदीचे 5 मुलं झाले होते, जे दिसण्याकरता हुबेहूब पांडवासारखे होते. द्रौपदीच्या 5 मुलांना 5 पांडव समजून तलवारीने त्या 5ही मुलांची शिर कापून धावत धावत कुरुक्षेत्रामध्ये आला आणि म्हणतो, मित्रा,
अरे तू एक पांडवाला मारण्याची गोष्ट सांगत होता, मी 5ही पांडवांना मारून टाकलं. बघ, तुला पुरावा विश्वास पटावा याच्याकरता दाखवण्याकरता 5ही पांडवांची शिर धडा वेगळी करून तुला दाखवण्याकरता आलोय. दुर्योधनाला सुद्धा अत्यंत आनंद वाटला. पण जेव्हा दुर्योधनाने त्या शिरांकडे मस्तकांकडे निहाळून पाहिलं तेव्हा तो सुद्धा जोर जोराने रडायला लागला. अश्वत्थामा, हे काय केलंस तू? किती दुष्ट वागलास तू. म्हणजे काय झालं? अरे दुष्टा, हे पांडव नाहीत, पांडवांचे पुत्र, द्रौपदीचे 5 पुत्र आहेत. अरे यांचा आणि माझा काय अपराध? यांचा माझ्याशी काय विरोध होता? यांनी माझा काय अपराध केला होता? यांना तू मारलंस तर मला 5 पांडव मेलेले पाहिजे होते. तू तर 5 पांडवांच्या पुत्रांना मारून टाकलंस. अरे या पुत्रांना मारून तू आता आम्हाला पाणी पाजण्याकरता सुद्धा वंशामध्ये कोणी ठेवलं नाही. आकांत करत करत विवळ होऊन त्या दुर्योधनाचाही प्राणांत झाला. अश्वत्थामा घाबरला. अश्वत्थामा विचार करतोय, जर हे द्रौपदीचे 5 पुत्र आहेत तर पांडव जिवंत आहेत, आणि पांडव जिवंत आहेत तर ते मला सोडल्याशिवाय राहणार नाहीत, मारल्याशिवाय राहणार नाहीत. जंगलामध्ये पळून गेला. इकडे द्रौपदीला कळालंय, द्रौपदी, झोपलेल्या अवस्थेमध्ये तुझ्या 5ही मुलांना मारून टाकलं. ही वार्ता जेव्हा द्रौपदीच्या कानावर पडली, द्रौपदी धाय मोकळून धावत धावत आली आणि ओक्साबोक्सी त्या मुलांच्या प्रेतावर पडून रडू लागली. धड शिल्लक आहेत, परंतु दुष्टाने माझ्या मुलांचे मस्तक शिर कापून नेलेत. माझ्या बाळाने असा कोणता गुन्हा केला होता की झोपलेल्या अवस्थेमध्ये या निरापराध बालकांचा निर्घृण हत्या करण्यात आली? काय माझ्या मुलांनी अपराध केला होता? द्रौपदी धाय मोकलून रडू लागली. भगवान परमात्मा आपल्या बहिणीला द्रौपदीला सांत्वना करतायत. माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदद्बाष्पकलाकुलाक्षी तां सान्त्वयन्ना किरीटमाली. भगवान परमात्मा सांत्वना देत आहेत, पण द्रौपदी ऐकायला तयार नाही. कशी काय ऐकणार? ज्या आईचे 5 मुलं होते, पण त्या 5 पैकी एकही राहिला नाही. 5ही मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांचा काहीही अपराध नसताना त्यांचा शिरच्छेद केलाय दुष्टाने. कशी त्या आईचे अश्रू थांबतील? द्रौपदीची ती अवस्था पाहून अर्जुनाला राहवलं नाही. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, द्रौपदी, रडू नकोस. ज्या दुष्टाने तुझे या 5 पुत्रांना झोपलेल्या अवस्थेमध्ये शिरच्छेद केलाय, त्या दुष्टाला तुझ्या समोर उभा करतो आणि तू सांगशील त्याप्रमाणे त्याला देहदंडाची शिक्षा देतो. भगवान परमात्मा रथ आखण्याकरता बसले. अर्जुन रथावर बसून निघालाय. भरधाव वेगामध्ये रथ सोडलाय आणि कळालं की अश्वत्थाम्यानेच आपल्या 5 पुत्रांना मारलंय. त्या अश्वत्थामाच्या पाठीमागे रथ सोडला. अश्वत्थामा पुढे पडतोय, रथ पाठीमागे पडतोय. अर्जुनाला धीर नाही गेला. अर्जुनाने रथातून खाली उडी घेतली. धावत जाऊन पकडलं अश्वत्थाम्याला आणि कर कचून दाव्याने बांधलं. जसं काही गवताचा भारा आपण पेंडी कर कचून बांधतो, त्याप्रमाणे दाव्याने त्या अश्वत्थाम्याला बांधलं आणि रथाच्या मागच्या बाजूला टाकून दिलं. भगवान म्हणतात, आले याला रथात का टाकतो? याला मारून टाक. हा आतताई आहे, याला सोडू नकोस. म्हटले, प्रभू, याला मी सोडणार नाहीये, याला मी मारणारच आहे. पण आधी द्रौपदीच्या समोर नेतो आणि द्रौपदी जर सांगेल त्या पद्धतीने याला देहदंडाची शिक्षा देतो. भरधाव वेगाने रथाला आणलं आणि त्या अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर उभं केलं. द्रौपदी, हाच तो दुष्ट आहे. या दुष्टाने तुझ्या 5ही मुलांचा निर्घृण खून निर्गुण हत्या केली. सांग, मी या दुष्टाला कसं मारू? सांग. याच्या डोक्यामध्ये गदा घालून मारू की तलवारीने याचा शिरच्छेद करू की बाणाने याचा
याला कंठस्नान करून याचा नाश करून टाकू. सांग तू फक्त कशाने याला मारायचं. रडता रडता द्रौपदीने जेव्हा त्या मुलांच्या हत्याऱ्याकडे पाहिलं, त्या अपराध्याकडे पाहिलं, आणि जेव्हा समोर द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा दिसला, द्रौपदीने आपल्या पाचही मुलावर रडणं सोडलं आणि धावत धावत गेली. मुंचता मुंचता मेष ब्राह्मणो नितराम गुरु. महाराज काय करता तुम्ही? हा ब्राह्मण आहे, आपले गुरुवर्य द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. प्रत्यक्षात आत्मावय पुत्र जायते. आपले गुरुदेवच पुत्राच्या रूपामध्ये उपस्थित आहे, त्यांना तुम्ही मारता? सोडा त्यांना. मुंचताम एष. अर्जुन म्हणतो, द्रौपदी तुझं डोकं खराब झालंय का? अगं याच दुष्टाने काही तासापूर्वी तुझ्या मुलांना शिरच्छेद करून मारून टाकलंय, आणि तू याची तुला दया येते? ज्याने तुझ्या पाचही मुलांना मारून टाकलं त्याच्यावर तू दया करतेस? द्रौपदी म्हणते, मला त्याच्यावर दया नाहीये, मला दया येते त्याच्या आईवर. या अश्वत्थाम्याची आई, तिचं नाव कृपी, द्रोणाचार्यांची पत्नी. द्रोणाचार्य महाभारती युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेत, म्हणून ती कृपी माता आता या अश्वत्थाम्याच्या आधाराने जीवन जगते. आणि आज जर तुम्ही अश्वत्थाम्याला मारून टाकलं तर बिचारी आई आता कोणाच्या आधाराने जीवन जगेल? मारोदिदस्य जननी गौतमी पतिदेवता यथा मृतवत्सार्ता रोदिम्याश्रुमुखी मुख. मला 5 मुलं होते, ते 5ही वारले, पण मला 5 पतींचा आधार आहे. त्या 5 पतींच्या आधाराने मी जीवन जगू शकते. 5 मुलं मेल्यानंतर आईची काय अवस्था होते, काय तिला दुःख होतं, याचा अनुभव मी घेतलाय. पण त्या एकुलत्या एका मुलाची माता जर तू त्या मुलाला मारून टाकलं तुम्ही, तर त्या मातेची अवस्था माझ्यापेक्षा बिकट होईल. जे दुःख मला झालंय ते दुःख याच्या आईला होऊ नये, याच्यात करता तुम्ही याला मारू नका. हे वाक्य धर्मराजाला पटलं. म्हणजे जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, अश्वत्थाम्याला सोडून द्या. अर्जुन म्हणतो नाही सोडणार. मी म्हणतो, अर्जुना तू सोडलं तरी माझ्या गदेपासून हा वाचणार नाही. धर्मराज म्हणतात, अरे याला मारल्यानंतर आपली 5 मुलं काय जिवंत होणार आहेत का? सोडून द्या, आता काय मारता याला, आपला गुरुपुत्र आहे. 2 लोक म्हणतायत मारून टाका, 2 लोक म्हणतायत मारू नये. आता काय करावं? काय? अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं. भगवंता आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं. 2 लोक म्हणतायत मारून टाकलं पाहिजे आणि 2 लोक म्हणतायत मारू नये, काय करावं? म्हणे अशा परिस्थितीमध्ये शास्त्राचा आधार घ्यावा. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. मग प्रभू सध्या तुमचं कार्य काय, शास्त्र काय सांगतंय? भगवंत म्हणतात, ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वधारण मयैवो भयमाम्नातं परिपायनुशासनम. ब्राह्मण कसाही असला तरी त्याला मारू नये, आणि आतताई कोणीही असला तरी त्याला सोडू नये. भगवंताचं बोलणं दोन्हीकडचं आहे. एकीकडे अश्वत्थामा आतताई सुद्धा आहे आणि ब्राह्मण सुद्धा आहे. आणि भगवान काय म्हणतायत? ब्राह्मण कसाही असला तरी त्याला मारू नये, आणि आतताई कोणी असला तरी त्याला. अर्जुन म्हणतो, देवा एवढ्या गंभीर प्रसंगात सुद्धा तुला विनोद आठवतो, तुला सरळ सांगता येत नाही. भगवान म्हणतात, मला गंभीर होणं आठवतच नाही, मी कायम कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवान परमात्म्याचा एवढा मोठा परिवार, 56 कोटी यादवांची संख्या होती. प्रभास क्षेत्रामध्ये भगवंताच्या डोळ्यासमोर ते यादव एकमेकांना मारत होते. 56 कोटी यादव संपले भगवंताच्या डोळ्यासमोर.
पण भगवंताच्या डोळ्याला एक अश्रूचा थेंब सुद्धा आला नाही. याला म्हणतात ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञान कथेतून कीर्तनातून सांगणं वेगळं, पण जेव्हा माणसावर परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते ब्रह्मज्ञान दिसलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांची पत्नी वारली. तुकोबाराय म्हणतात, बाईल मेले मुक्त झाली, देवे माया सोडविली. पोटचा मुलगा तुकोबारांचा वारला, पोर मेले बरे झाले. एवढा मोठा सावकारकीचा व्यवसाय होता तुकोबारांचा. एवढे श्रीमंत होते तुकोबाराय, पण त्या श्रीमंतीचं काय झालं? दुष्काळामुळे. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दिवाळ निघाला दिवाळ, पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, बरं झालं, बरे झाले देवा निघाले. जिथे 25 क्विंटल येणार होती तिथे नुसती 22 जरी आली तरी लोक नाराज होतात. ही आपली परिस्थिती आहे. आणि अख्खं दिवाळ तुकोबारांचं निघालं तरी सुद्धा तुकोबाराय बरं झालं म्हणतात. भगवान म्हणतात, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गंभीर होत नाही, मी प्रसन्नत होत असतो. आज भगवान परमात्मा परीक्षा घेतात अर्जुनाची. 18 दिवसापूर्वी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. त्या गीतेची आज परीक्षा आहे. गुरुजी ज्ञान सांगतात, शिकवतात, पण वेळ आल्यानंतर शिष्याची परीक्षा घेतात. शिष्याच्या मी सांगितलं ज्ञान किती उतरलंय गळी म्हणून परीक्षा घेतात. आणि अर्जुन सुद्धा काही कच्चा चेला नव्हता. अर्जुनाने गीतेचं स्मरण केलं आणि अर्जुनाला एक श्लोक आठवला. संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. संभावित पुरुषाला अकीर्ती सहन होत नाही. संभावित पुरुषाची जर अकीर्ती झाली तर ते त्याला मरणापेक्षा दुःखदायी असते. जगतामध्ये दोनच प्रकारचे लोक आहेत. एक आहेत संभावित आणि दुसरा आहेत कोडगा. हा जो कोडगा असतो ना, याचा तुम्ही अपमान करा, याचा कान फटेत मारा, याला काही वाटत नाही. याची कीर्ती पसरो कयाचा, याची अपकीर्ती पसरो, याला काही वाटत नाही. त्याला म्हणतात कोडगा. पण संभावित पुरुष त्याला म्हणतात की अपकीर्तीचा जो कलंक आहे तो त्याला सहन होत नाही. मरणापेक्षा जास्त दुःख त्याला, यातना त्या अपकीर्तीचा होत असतो. म्हणून ब्राह्मणाला मारू नये. मग काय करावं? वपनम द्रविणादानम स्थाना निर्यापनम तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधूनान्योस्ति देहिकः. ब्राह्मणाला मारू नये. मग त्याने जर अपराध केला असेल तर काय करावं? वपनम, त्याचं केस काढून टाकावे, त्याला टकला करून टाकावं, विद्रूप करून टाकावं. द्रविणादानम, त्याच्या जवळची संपत्ती धन संपत्ती घेऊन टाकावी. स्थाना निर्यापनम, आणि आहे त्या स्थानावरून आहे त्या पदावरून त्याला काढून टाकावं. तो जेवढ्या वेळेला हा अपमान आठवतो तेवढ्या वेळेस तो मरणापेक्षा भयंकर यातना त्याला प्राप्त होत असतात. अर्जुनाने त्याचं वपन केलं अश्वत्थामाचं, आणि मस्तकावर जो मणी होता तो मणी काढून घेतला आणि अपशब्द बोलून त्याला अपमानित करून काढून दिलं. इकडे भगवंताने सर्वांची सांत्वना केली. हस्तिनापूरमध्ये नेलं आणि धर्मराजाचा राज्याभिषेक केला. चक्रवर्ती सम्राट झाले. जिकडे तिकडे आनंदाचे सुखाचे दिवस आले. परंतु या अश्वत्थामाच्या अंतःकरणामध्ये पांडवांविषयी द्वेष मात्र धगधगीत होता, जागा होता. विचार केला की माझा याने अपमान केलाय, मी सोडणार नाही या पांडवांना. पांडवांनाही मारणार आणि पांडवांचा जो वंश आहे त्यांना मारणार, कुलदीपक आहे त्यांना मारणार, निर्वंश पांडव करून टाकणार. म्हटलं मला माहिती, मी द्रौपदीच्या 5 मुलांना मारलंय. आता पांडवांचा कुळदीपक कुळदिवा एकच आहे, तो म्हणजे अभिमन्यूचा मुलगा, जो सध्या अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय. म्हणून त्याला मारण्याकरता इकडे अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. तिकडे परिस्थिती अशी निर्माण झाली. भगवान म्हणतात
पांडवांनो, भरपूर दिवसापासून मी आपल्याकडे आहे, आता द्वारकेला जाण्याकरता मला रजा द्या. भगवान परमात्म्याचा सुवर्णमय रथ सजून उभा आहे, घोडे जुंपलेले आहेत. भगवान परमात्मा जाण्याकरता तयार आहेत. भगवान परमात्मा रथामध्ये चढणार इतक्यात एक विधवा स्त्री धावत धावत आली आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर पडून भगवंताकडे रक्षणाची याचना करू लागली. पायी पायी मायोगी देव देव जगतपते, नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे गोविंद, हे गोपाल, माझं रक्षण करा, माझ्या बाळाचं रक्षण करा. मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. भगवंताने पाहिलं, अरे तर ही तर उत्तर आहे. काय झालं बेटा? म्हणजे प्रभू, ब्रह्मास्त्र माझ्या गर्भाला जाळण्याकरता येतंय आणि माझ्या गर्भामध्ये पांडवांचा एकच शेवटचा कुलदीपक आहे. तो जर मेला तर पांडव कुलदीपक हीन होतील, निर्वंश होतील, त्यांचा कुळदिवा विझून जाईल. भगवान परमात्म्याने अंगठ्या एवढ्या पुरुषाचं रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश झाले, अश्वत्थाम्याद्वारे प्रेषित ब्रह्मास्त्राचा नाश केला आणि परीक्षित राजाला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. काय भाग्यवान परीक्षित राजा, ज्यांची आपण भागवतामध्ये चरित्र कथा ऐकतोय, उगीच ऐकत नाही. जगामध्ये येण्याच्या अगोदरच त्याला जगन्नाथाचं दर्शन झालं, केवढा भाग्यवान असेल. आईच्या गर्भामध्येच भगवंताचं दर्शन परीक्षित राजाला प्राप्त झालं, केवढा भाग्यवान. परीक्षित राजाने ते चतुर्भुज रूपधारी भगवंताचं दर्शन घेतलं, तर त्या डोळ्याद्वारे अंतःकरण रूपी पटलावर उमटलं. भगवान परमात्मा बाहेर प्रगट झाले आणि म्हणते, देवी आता काही त्रास नाही. उत्तरेच्या गर्भाची सुरक्षितता पाहून उत्तरा विचार करते, आपण भगवंताला आता कोणत्या शब्दामध्ये धन्यवाद द्यावा. तिला सूचना कंठ दाटून आला, धन्यवाद शब्द सुद्धा बाहेर पडेना. हे दृश्य पाहिलं कुंतीने. माझ्या कुलदीपकाला, माझ्या वंशाला माझ्या बाच्याने वाचवलंय, पण 5 पांडव आहे, द्रौपदी आहे, कोणी सुद्धा देवाला धन्यवाद सुद्धा म्हणत नाही. तेव्हा कुंती माता पुढे सरकली आणि कुंती मातेने हात जोडून भगवंताची स्तुती केली. याला भागवतामध्ये कुंती स्तुती असं म्हणतात. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृती परं, अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितं, माया जवनिका छन्नमज्ञादोक्षजमव्ययम्, न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंती माता म्हणते, प्रभू आज मी माझ्या भाच्याला नमस्कार करत नाही, माझ्या भावाचा मुलगा माझा भाच्याला नमस्कार करत नाही, मग कुणाला नमस्कार करता तुम्ही आत्या? नमस्ते पुरुषं त्वाद्यं, मी आद्य पुरुष असणाऱ्या परम पुरुषाला नमस्कार करतो. कसा आहे तो परम पुरुष? ईश्वरम प्रकृती हे परम, तो ईश्वर आहे, प्रकृतीच्या पलीकडचा आहे, सर्व ठिकाणी चराचरामध्ये भरून उरला आहे, पण आमच्या डोळ्यावर मायेचा पडदा आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी असून सुद्धा तो दिसत नाहीये. मी सामान्य श्री काय पाहणार आहेत आपलं दर्शन? प्रभू केवढे उपकार तुमचे आमच्यावर आहेत. तर कुंती माता भगवंताला किती उपकार केले तुम्ही याची यादी सांगते. विशान माग्ने पुरुषाद दर्शनात, असत्सभायां वनवास कृच्छ्रतः, मृदे मृदेनेकमारथाश्रतो, द्रौण्यश्च तश्चास्म हरेभिरक्षितः. माझा भीम लहान असताना या दुष्ट दुर्योधनाने विष पाजलं, विषाचे लाडू खाऊ घातले.
पण त्या विषाचा परिणाम जेव्हा त्याला दुहामध्ये टाकलं, माशांनी त्याचं विष पिऊन घेतलं आणि तो जेव्हा माझा भीम परतला 10,000 हत्तीचं बळ घेऊन परतला. जो विष मारक था वही विष तारक बन गया. भगवंताची कृपा जर असेल ना तर विष ते अमृत, आघात ते हित, अकर्तव्य नीर्त होय त्याचे. फक्त कृपा भगवंताची असावी. लाक्षागृहामध्ये आम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू तुमच्या कृपेने आम्ही लाक्षागृहातून वाचलो. वनामध्ये राहावं लागलं. वनामध्ये बकासुरासारखे, हिडिंबासुरासारखे कितीतरी क्रूर राक्षसांपासून तुम्ही आम्हाला वाचवलं. आणि ज्या वेळेला महाभारती युद्ध ठरलं, महाभारती युद्धामध्ये माझ्या 5 पांडवांच्या डोक्यावर काळाचं सावट होतं. ज्या ज्येष्ठ लोकांनी माझ्या पांडवांना लहान असताना अंगा खांद्यावर खेळवलं, तेच आज धनुष्यबाण धरून माझ्या मुलांना मारण्याकरता प्रतिद्वंदी म्हणून उभे आहेत. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे महारथी वीर माझ्या मुलांच्या समोर असताना माझे पांडव वाचले, पुत्र वाचले. याचं कारण तुम्ही रक्षण करता होता. आता पहा ना, माझ्या कुलदेपकावर या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, तर तुम्ही प्रविष्ट झालात गर्भामध्ये आणि ब्रह्मास्त्राचा नाश करून तुम्ही माझ्या नातवाला वाचवलं. देवा, केवढे तुमचे उपकार आहेत. म्हणे आत्या, आज तुम्ही माझी एवढी स्तुती का करतायत? म्हणे प्रभू, ज्याच्याकडे मागणी करायची असते त्याची अगोदर स्तुती करायची असते. मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. मग मागा ना, तुम्हाला काय मागायचंय? प्रभू, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा तुम्ही द्वारका सोडतात आणि पांडवांकडे येतात, आणि संकट निघून गेल्यानंतर तुम्ही पांडवांना सोडतात आणि म्हणतात आता मला द्वारकेला गेलं पाहिजे. म्हणजे जेव्हा संकट येतात तेव्हा तुमचं दर्शन होत असेल तर नको आम्हाला सुख, नको आम्हाला राज्य, आम्हाला नेहमी दुःख द्या. त्या दुःखाच्या योगाने तुमचं आम्हाला दर्शन होईल. विपदा संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. सुख के माते सिलपडे जो हरि हृदय से जाय, बलिहारी वा दुःख की जो पल पल नाम रटाय. नको ते सुख आम्हाला. ज्या सुखामध्ये देवाचं विस्मरण होत असेल तर काय कामाचं ते सुख? आम्हाला ते दुःख चांगलं आहे. त्या दुःखामध्ये प्रत्येक क्षणाला आम्हाला देव आठवतोय. प्रभू, एकच आमची मागणी आहे. स्नेह पाशमिमं छिंदी दृढं पांडुषु वृष्णुषु. महिला मंडळींची 2 ठिकाणी आसक्ती असते. मरेपर्यंत ती आसक्ती असते. पहिली आसक्ती असते आपल्या मुलांमध्ये आणि दुसरी आसक्ती असते आपल्या माहेरवासियांमध्ये. कोणती माता मागणी करते? प्रभू, पांडुषु आणि वृष्णुषु, पांडवांमध्ये आणि वृष्णवंशीयांमध्ये म्हणजे माझ्या माहेरवासियांमध्ये माझा जो स्नेहरूपी पाश दोरी जोडली गेली ती आपण छिंदी तोडून टाका आणि तुमच्या चरणाच्या ठिकाणी माझं प्रेम एकत्र करा. माझी श्रद्धा तुमच्या चरणाच्या ठिकाणी लागू द्या. ते समर्पित तुमच्या चरणाजवळ होऊ द्या, अशी मागणी करतायत. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. कुंती माते, आत्यासाहेब, जर आपलं एवढं माझ्याविषयी एवढा श्रद्धा आहे, एवढी आदर आहे, तर आता निश्चित मी द्वारकेची यात्रा थांबवतो आणि आता तुमच्या जवळच राहतो. भगवंताने द्वारकेला जाण्याची यात्रेची स्थगिती दिली आणि कुंती मातेच्या महालामध्ये प्रविष्ट झाले. कालांतराने भगवंताने पाहिलं की सिंहासनावर बसून धर्मराजा अत्यंत खेद करतोय. काय झालं? आता चक्रवर्ती सम्राट आहात, महाभारती युद्धामध्ये तुम्ही तुमच्या सर्व शत्रूंना मारलंय, निष्कंटक राज्याचे तुम्ही आता सम्राट आहात, चक्रवर्ती सम्राट आहात, आता रडता का? खेद का करता? म्हणे प्रभो, या पांडवांच्या स्त्रिया जेव्हा मी पाहतो विधवा अवस्थेमध्ये,
तर अंतःकरणामध्ये पीडा निर्माण होते की यांच्या वैधव्याला कारण मी आहे. मी जर महाभारती युद्ध केलं नसतं तर या विधवा झाल्या नसत्या. माझ्या भावांना मी माझ्या गादी करता मारलं, हे बरोबर नाही. भगवान परमात्म्याने उपदेश दिला, पण उपदेश मात्र लक्षात आला नाही. शेवटी भगवान परमात्मा सर्व पांडवांना घेऊन पितामह भीष्मांच्या जवळ जात आहेत. पितामह भीष्म महाभारती युद्धाच्या 10व्या दिवशी शरपंजरी पडलेले आहेत आणि उत्तरायण येण्याची वाट पाहतायत. उत्तरायणाला सुरुवात झाली आणि भगवान परमात्मा पांडवांना घेऊन जेव्हा समोर येत आहेत, पितामह भीष्म म्हणतात, देवा येण्याकरता खूप उशीर लावला, आता माझ्या समोर थांबा आणि प्रसन्न मुद्रेमध्ये थांबा. सदेव देवो भगवान प्रतीक्षतां कलेवरम यावदिदं हिनोम्यहं प्रसन्नहासारुणलोचनोल्लसन् मुखाम्बुजो ध्यानपथश्चतुर्भुजः. भगवंताला प्रसन्न मुद्रेमध्ये पाहिलं आणि पितामह भीष्मांना सुद्धा प्रसन्नता वाटली आणि भगवंताने हळूच धर्मराजांना सांगितलं, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, शंका असतील, पितामह भीष्मांना विचारा. धर्मराज प्रश्न विचारू लागले आणि पितामह भीष्म उत्तर देऊ लागले. याला महाभारतामध्ये भीष्म गीता असं म्हणतात. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. अनेक प्रकारचे दान धर्म, राजधर्म, स्त्री धर्म, भागवत धर्म या सर्व धर्माची चर्चा उपदेश पितामह भीष्मांनी केला. धर्मराजाचा शोक नाहीसा झाला. पितामह भीष्मांनी विचार केला, उत्तरायणाला सुरुवात झाली, एकादशीचा दिवस आहे आणि भगवान परमात्मा माझ्या समोर आहेत. याच्यासारखा उत्तम वेळ, उत्तम मुहूर्त मरणा करता येणार नाही. म्हणून आपण केलं पाहिजे, आपल्या पांचभौतिक देहाचा त्याग केला पाहिजे, पण जाता जाता देवावर स्तुती सुमन उधळली पाहिजे. म्हणून पितामह भीष्मांनी 11 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केली. एकादशीच्या दिवशी 11 श्लोकामध्ये पुष्पताग्रा छंदामध्ये गोड अशी स्तुती केली. इत्तिमत्ति रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नि स्वसुखमुपगते क्वचिद्विहर्तुं प्रकृतिमुपेयुषे यद्भव प्रवाह त्रिभुवनकमनं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने वपुरलककुलावृताननाथं विजयसखेरतिरस्तु मे न भद्रा युधितुरगरजो विधूम्रविश्व कचोलुलिताश्रमवार्यरङ्कृतासे निशितशरैर्विभेद्यमान त्वचिविलसत्कवचेस्तु कृष्ण आत्मा सपदि सखिवचो निशाम्य मते निजपरयोर्बलयोरथं निवेश सितवति परसैनिकायुरक्ष्णा कृतवती पार्थ सखेरतिर्ममास्तु व्यवहित पृतना मुखं निरीक्ष स्वजनवधात् विमुख सदोष बुद्ध्या कुमति महरदात्मवेद्ययाय चरणरति परमस्य तस्य मेस्तु स्वनिगममपहाय मात्रतीत्यामृतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणो व्ययाचलद्गुरु हरिरिव हर्तुमिव
वैदेय पुष्पताग्रा श्लोकामध्ये पितामह भीष्मांनी 11 श्लोकामध्ये खूप गोड स्तुती केली. भीष्म स्तुती म्हणतात. पितामह भीष्म प्रथम श्लोकामध्ये म्हणतात, प्रभो मी आता या पांचभौतिक देहाचा त्याग करणार आहे, पण जाता जाता माझ्या मुलीचं तेवढं लग्न उरकून जातो. कारण माझ्या मुलीचं लग्न न करता जर मी गेलो तर मला खेद निर्माण होईल. प्रत्येक बापाला काळजी असते की माझ्या मुलीला चांगला योग्य वर मिळावा. म्हणजे माझी मुलगी सुसंस्कारी आहे, या मुलीला वर शोधण्याकरता मी संपूर्ण संसारात फिरलो, पण कोणताच वर मला भेटला नाही. भगवान म्हणतात, बाबा तुम्ही स्वतः ब्रह्मचारी आहेत, तुम्हाला मुलगी आली कुठून? प्रभो हाडा मासाची माझी मुलगी नाहीये. मग इतिमती कल्पिता वितृष्णा, माझी जी बुद्धी आहे ना, ही बुद्धीच माझी मुलगी आहे. खूप शिकलेली आहे का ती? म्हणे हो खूप शिकलेली आहे. आणि शिकलेली मुलगी असली का तिला अपेक्षा सुद्धा चांगला शिकलेला पती मिळावा, वर मिळावा याची अपेक्षा असते. पण तुम्ही सुद्धा खूप शिकलेले आहात देवा, म्हणून माझी शिकलेली मुलगी तुम्ही स्वीकारा. म्हणजे काय तिच्यामध्ये वैशिष्ट्य? म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये तृष्णा नाहीये. जगामध्ये प्रत्येक मनुष्याचे अंतःकरण तृष्णेने व्याप्त आहे. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ईशना आहे. पुत्रेशना, दारेशना, वित्तेशना, आणि या ईशनांमुळे माणसाची बुद्धी खराब होऊन जाते. सुतवित लोक ईशनातीनी केही के मतीन कृतन मलिनी, केही के मतीन कृतन मलिनी. असा कोण आहे या तिघांच्या द्वारे ज्याची बुद्धी मलिन नाहीये? भीष्म म्हणतात, माझी बुद्धी निर्मळ अंतःकरणाची, निर्मळ अशी बुद्धी, वितृष्णा. प्रभो मला वाईट वाटतंय, जेव्हा तुम्ही पांडवाच्या समोर असायचे, रथ हाकायचे आणि मी अत्यंत तीक्ष्ण बाण सोडायचो, ते तीक्ष्ण बाण कधी कधी तुम्हाला लागायचे, तुमची चिलखत पार करून तुमच्या शरीरामध्ये प्रविष्ट व्हायचे. एकदा तर तुम्ही मला मारण्याकरता रथामध्ये हातामध्ये रथाचं चाक घेतलं आणि मला मारण्याकरता धावले होते. अशा प्रकारे एक एक गोष्टीचं स्मरण करता करता शेवटी मात्र भगवान परमात्म्याने ब्रज मामांसोबत त्या गोपिकांबरोबर रास क्रीडा केली. त्या रास क्रीडेचं चिंतन करत करत पितामह भीष्मांनी आपला प्राण त्याग केला. ललित गती विलास वल्गुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाणा कृतमनुकृतवात्य उन्मदान्धा प्रकृती मगन किल यस्य गोपवद्व. अशा प्रकारे या गोपिकांच्या बरोबर भगवान परमात्म्याने जी रास क्रीडा केली, त्या रास क्रीडेचं चिंतन करत करत पितामह भीष्मांनी आपल्या पांचभौतिक देहाचा त्याग केला. आणि जेव्हा पितामह भीष्मांनी त्याग केला तेव्हा पृथ्वीवर सर्वीकडे शांतता पसरली. आणि अचानक स्वर्गामध्ये दुधुमी वाजू लागल्या. स्वर्गात त्या देवांनी पितामह भीष्मांचं जल्लोषात स्वागत केलं. पितामह भीष्मांना सरळ स्वर्गाची प्राप्ती झाली. काय मंगलमय मृत्यू झाला पितामह भीष्मांचा. उत्तरायण आहे, एकादशीचा दिवस आहे आणि प्रत्यक्षात भगवान परमात्मा समोर आहेत. यापेक्षा कोणता मुहूर्त चांगला असेल? म्हणून देवाला आपण प्रार्थना करूया, देवा आम्ही जेवढी काही साधना करतो, आमच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ करतोय, काकडा म्हणा, हरिपाठ म्हणा, कथेचं श्रवण, कीर्तनाचं श्रवण, नामस्मरण, वारी, तीर्थयात्रा, एकादशी, सोमवार, जे काही व्रत आम्ही करतोय, या सर्व परमार्थाचं फळ तुम्ही आता नका देऊ आम्हाला. पण जेव्हा आमचा अंतकाळ जवळ येईल, त्या अंतकाळ जवळ आल्यानंतर आमच्या समोर उभे राहा. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, यही गीत गा के मैं तननाथ त्यागू,
हे नाथ नारायण वासुदेव. मंगलमय मृत्यू झाला. सर्व पांडवांना घेऊन भगवान परमात्मा हस्तिनापूरला आले आणि आता भगवान परमात्म्याने विनंती केली, आता मला गेलं पाहिजे. यावेळेस मात्र कोणत्याच पांडवांनी भगवंताला अडवण्याचा दुराग्रह केला नाही. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सोबत घेतलं आणि द्वारकेला निघून गेले. तिकडे द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याचं राजोतीचं स्वागत केलं. पण इकडे मात्र 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि उत्तरा प्रसूत झाली. बाळ जन्माला आलं, मुलगा झाला. नाव ठेवलं विष्णुरात. विष्णुरात म्हणजे काय? विष्णुना रातः दत्तः इति विष्णुरातः. विष्णूने ज्याचं गर्भामध्ये जाऊन रक्षण केलं म्हणून नाव ठेवलं विष्णुरात. परंतु त्या मुलाला पाहण्याकरता जो यायचा तर ते मुलगा सारखं चारीकडे पाहायचं, इकडे इकडे मागे पुढे सर्वीकडे पाहत राहायचं. सर्वीकडे पाहणं याला संस्कृत मध्ये परितः असं म्हणतात आणि पाहण्याकरता इक्षती असं म्हणतात. परितः इक्षती, चहूबाजूने पाहतो. परितः इक्षती म्हणून नाव पडलं परीक्षिती. बोल परीक्षितजी महाराज की जय. बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं. एके दिवशी धर्मराज आपल्या भीमाला जवळ बोलवतात, बसवतात आणि म्हणतात, भीमा अरे आज भगवंताला जाऊन द्वारकेमध्ये जाऊन 7 महिने पूर्ण होत आहेत. अर्जुनाला सोबत जाऊन सुद्धा 7 महिने पूर्ण होत आहेत. अर्जुन सुद्धा परत आला नाही. बरं यायचं नव्हतं तर मग पत्र तरी पाठवायचं. पत्र सुद्धा पाठवलं नाही. गता सप्ताधुना मासा भीमसेन तवानुज नायाति कस्य वाहेतो नाहं वेदे दमंजसा. का आला नसेल अर्जुन? अर्जुनाची न येण्याची चर्चा करत होते तेवढ्यात समोरून अर्जुन येताना दिसला आणि जेव्हा जवळ गेले, अर्जुना द्वारकावासी सर्व कुशल मंगल आहेत ना? प्राणप्रिय प्रभू भगवान श्रीकृष्ण परमात्मा आनंदात आहे ना? भगवंताचं नाव काढलं, अर्जुनाकडनं राहावलं गेलं नाही आणि भगवान परमात्म्याची आठवण करत करत धर्मराजाच्या पायावर तो पडला आणि रडताना जोर जोरात बोलू लागला, महाराज वंचितोहम महाराज हरिना बंधुरूपिणा येन मे परुतं तेजो देव विस्मापनं महत्. ज्या प्रभूच्या कृपेने कौरवांचं सैन्य मी मारलं, खांडव दहन केलं, परंतु ते प्रभू आज निघून गेले तर भिल्लाच्या स्त्रियांनी मला लुटलं. आज मला कळालं की माझ्याकडे जी ताकद होती, जी संपत्ती होती, जे काही तेज होतं, जे शौर्य होतं, ते सर्व भगवंताचं होतं. प्राणप्रिय प्रभू धराधाम सोडून वैकुंठाला निघून गेलेत. कुंती आपल्या माहेरवासियांचा निरोप विचारण्याकरता आली होती, पण जेव्हा भगवंताच्या धराधामा सोडून निजधामाला जाण्याची वार्ता ऐकतात तर कुंती माता त्याच ठिकाणी प्राण सोडते. याला म्हणतात निस्सीम प्रेम. असे भगवत भक्त कुंती माता झाली आणि तिकडे दशरथ राजा झाले. रामाचा वियोग सहन झाला नाही, प्राणत्याग केला. कृष्णाचा वियोग सहन झाला नाही, कुंती मातेने प्राणाचा त्याग केला. पांडवांना वाटलं भगवान निघून गेलेत, आपण सुद्धा स्वर्गारोहणाला जायचं, म्हणून परीक्षिताकडे राज्य सोपवलं, त्याला राजगादीवर बसवलं आणि पांडव महाप्रयाणाला निघून गेले. इकडे परीक्षित रानाचा मोठा झाला आणि त्याचा जो मामा होता उत्तर, त्याची मुलगी इरावती बरोबर त्याचा विवाह झाला. जन्मेजय नावाचा मुलगा झाला. एके दिवशी हा राजा शिकार करण्याकरता निघाला होता. रस्त्यामध्ये एक विचित्र दृश्य दिसलं. एक गाय आणि एक बैल गळ्यामध्ये गळा टाकून रडत होते आणि एक काळा कुट्ट पुरुष त्यांना मारत होता. हे दृश्य जेव्हा पाहिलं, त्या परीक्षित राजाची तळपायाची एक मस्तकाला गेली, रथ्यावरून उतरले आणि त्या दुष्टाला मारणार तेवढ्या दीनवत शरणंगतः, महाराज मला मारू नका, मी कलियुग आहे. कलियुग आहे, माझ्या राज्यामध्ये आला तरी कसं काय? महाराज कुठे
तुमचं सर्व पृथ्वीवर तुमचंच राज्य, मी जाऊ तर कुठे जाऊ? द्वापार युग संपलंय, आता कलियुगाला सुरुवात झाली आहे. मला तुम्ही राहण्याचं जे ठिकाण देणार त्या ठिकाणी मी राहणार, फक्त मला आश्रय द्या. म्हणे राहण्याचं जागा देण्याच्या अगोदर, ठिकाण देण्याच्या अगोदर मी तुझ्यामध्ये गुण किती आहेत आणि दोष किती आहेत हे विचारतो. कलियुग म्हणतो मी तर दोषांची खानच आहे, कलेर दोषोनी दिराजन, पण माझ्यामध्ये एक मात्र चांगला गुण आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना. तपश्चर्या करून, योग साधना करून जे फळ माणसाला मिळत नाही ते फळ कलियुगामध्ये फक्त देवाचं नामस्मरण केल्यानंतर मिळतं. एवढं सोपं साधन कलियुगामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. केवळ नामाच्या आधारानेच नामाचं स्मरण करून या भवसागरातून मनुष्य पार होऊ शकतो. हा एक गुण माझ्याकडे चांगला आहे. तो गुण परीक्षित राजाला आवडला आणि परीक्षित राजाने त्याला राहण्याकरता 4 ठिकाण झाली. द्यूतम 4 ठिकाणे दिलीत. द्यूत खेळणे, जिथं द्यूत खेळलं जातं तिथे कलियुग तू राहा. जिथे आकडे लावले जातात, पत्ते खेळले जातात, नुकतीच अक्षय तृतीया झालेली आहे, जिथे द्यूत खेळले जातात अशा ठिकाणी तू राहा. पानम मद्यपान जिथे केलं जातं. मद्यपान म्हणजे ज्या घरामध्ये मद्यपान करणारे लोक राहतात किंवा जिथे मद्य विकलं जातं अशा ठिकाणी तू राहा. कलियुग म्हणजे काय हो? कलह. द्यूतम पानम स्त्रिय सुना, स्त्री लंपट पुरुष, व्यभिचारी पुरुष जिथे राहतात तिथे तू राहा. आणि सुना म्हणजे हिंसा, जिथे हिंसा केली जाते, प्राण्यांना मारलं जातं अशा हिंसक ठिकाणी तू राहा. कलियुग म्हणतो महाराज जसा काळा कुट्ट चेहरा पाहिला तसे 4 ठिकाणी देऊन टाकले. माझ्यातला एक गुण चांगला आवडला ना तुम्हाला, मग एखादी तरी खोली चांगली द्या मला राहण्याकरता. आणि माग तुला काय मागायचंय? म्हणे मला सोन्यामध्ये निवास द्या. तथास्तु, आजपासून तू सोन्यामध्ये राहत जा. म्हणून सावधान सोनेवाले, जिनके पास सोना है वो सावधान, क्योंकि सोने में क्या रहता है? कलियुग रहता है. आता मला सांगा, सोन्यामध्ये काय राहतो? कलियुग. आणि तेच सोनं तुम्ही अंगावर धारण करतात. मग तुमच्या बुद्धीमध्ये कलियुग येणार की नाही? मग तुम्हाला असं वाटतंय का आपल्या बुद्धीमध्ये कलियुग राहावं असं वाटतं? नाही. मग आता कथा संपल्यानंतर मी एवढंच सांगितलं फक्त, कथा संपल्यानंतर कथा संपल्यानंतर जेवढं काही सोनं आहे ते मंदिराच्या दानपेटीमध्ये टाका. ऐका आता, भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये वर्णन येतंय की सोन्यामध्ये कलियुग राहतो. आणि या भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये वर्णन येतंय, भगवान परमात्मा आपली विभूती सांगत असताना उद्धवाला म्हणतात, धातूनाम अस्मि कांचनम, धातू मध्ये सोनं मी आहे. आता बरं वाटलं की नाही? धातू म्हणजे कोण आहे? विष्णूच आहे. माता पहिल्या स्कंदामध्ये म्हणतात सोन्यामध्ये कलियुग राहतो, आणि 11व्या स्कंदामध्ये म्हणतात सोनं म्हणजे मी आहे, सोन्यामध्ये विष्णूचा निवास आहे. मग कोणत्या सोन्यामध्ये विष्णूचा निवास आहे आणि कोणत्या सोन्यामध्ये कलियुग राहतो? ऐका. सन्मार्गाने, न्याय मार्गाने आपण जे काही धन संपत्ती मिळवतो त्या संपत्तीने सोनं खरेदी केलं तर त्याच्यात विष्णूचा निवास आहे. आणि वाम मार्गाने, अन्यायाने दुसऱ्याचा तळतळात घेऊन 2 नंबरच्या मार्गाने
जी काही संपत्ती मनुष्य मिळवतो आणि त्या संपत्तीने सोनं खरेदी केलं तर त्याच्यात कलियुग राहतो. कलियुगाचा निवास सोन्यामध्ये दिला परीक्षित राजाने आणि परीक्षित राजा आपल्या राज्यामध्ये परत आले. एके दिवशी पुन्हा शिकार करण्याकरता जेव्हा ते निघाले त्यावेळेला मस्तकावर जरासंधाचा मुकुट, जरासंधाला भीमाने मारलं, हिंसेपासून तो सोनं प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्या सोन्यामध्ये कलियुगाचा निवास होता आणि त्याच सोन्याने युक्त मुकुटाला मस्तकावर धारण केलं. शिकार करण्याकरता गेला तर डोक्यावर कलियुग बुद्धीत प्रविष्ट झाला आणि होऊ नये ते घटना घडली. शमीक नावाचे ऋषी, तपस्वी तेजस्वी ऋषी, पण खऱ्या साधूला बोंधू साधू समजलं आणि मेलेला सर्प गळ्यात टाकून निघून आले. शमीक ऋषीच्या मुलाला राग आला. ए परीक्षित राजा, आतापर्यंत तुझ्या वडिलांनी, तुझ्या आजोबांनी, पांडवांनी साधू संतांचा नेहमी सन्मानच केला, पण तू मात्र साधू संतांचा अपमान केला आणि त्या अपमानाची शिक्षा तुला मिळणार. कौशिकी नावाच्या नदीमध्ये प्रवेश झाला, हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या शमीक नावाच्या ऋषीच्या मुलाने परीक्षित राजाला शाप देऊन टाकला. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंक्षति स्म कुलांगारं नोदितो मे ततद्रुहम. ज्या साधूचा तू अपमान केलाय, त्या अपमानाचा अपराध केलाय, त्या अपराधामुळे तक्षक नावाचा सर्प आजपासून 7व्या दिवशी येईल आणि त्या तक्षकाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल, शाप दिला. पण हे जेव्हा त्या शमीक ऋषींना कळालं, शमीक ऋषींनी म्हटले, बाळा तू फार वाईट केलंस. अरे ज्या राजाच्या संरक्षणाकरता माझे प्राणप्रिय कृष्ण परमात्मा आईच्या गर्भात सुद्धा गेले, ब्रह्मास्त्रापासून ज्या बाळाचं रक्षण केलं तोच राजा हा परीक्षित राजा. स्वतः भगवान ज्याचं संरक्षण करतायत असा धर्मात्मा राजा, एवढीशी चूक आणि एवढी मोठी शिक्षा. अरे इथून पुढे जे राजे होतील ते सर्व धर्म निरपेक्ष होतील म्हटले. मता करता कोणाच्याही घरात जातील आणि मता करता कोणाच्याही पार्टीमध्ये काही खातील, काही विचार करणार नाही म्हटले. धर्म निरपेक्ष होतील. आपल्या हिंदू धर्म कुठे जातोय, काय हानी होते, काय घाव आपल्या हिंदू धर्मावर बसले जात आहेत, काही विचार करणार नाही, धर्म निरपेक्ष होतील म्हटले आता. आणि त्याचा सर्व दोष तुला लागेल बाळा. प्रभू माझ्या बाळाचा अपराधापासून संरक्षण करा. त्या शमीक ऋषींनी शेषाला पाठवलं, जा परीक्षित राजाला सांगा. परीक्षित राजांना बातमी कळाली तर येणाऱ्या 7व्या दिवसामध्ये, 7व्या दिवशी तक्षकाच्या दंशाने आपला मृत्यू ठरलेला आहे. मुलाला जन्मेजला गादीवर बसवलं आणि अंगावर उपरण घेऊन शुकताल या ठिकाणी गंगेच्या काठावर आले. अनेक तपस्वी तेजस्वी साधू त्या ठिकाणी आले की आपल्या राजाला शाप आलाय, आपण शाप मुक्त करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा साधू लोकांना पाहिलं, परीक्षित राजाने साष्टांग दंडवत घातला, बसण्याकरता आसन दिलं. म्हटले, महाराज मरणाऱ्या पुरुषाने काय करावं. ते चर्चा करत होते, इतक्यात अचानक प्रत्यक्षात भगवान विष्णूच व्यासपुत्र शुकदेवजींच्या रूपामध्ये प्रगट झाले. तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोऽनपेक्ष यदृच्छया गामटमानोऽनपेक्ष अदृश्यलिङ्गो निजलाभतुष्टो व्रतश्च बालैरवधूतवेषो व्रतश्च बालैरवधूतवेषो. व्यासपुत्र प्रत्यक्षात शुकदेवजी त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलो शुकदेवजी महाराज की जय. शुकदेवजी बसले आणि बसल्याबरोबर परीक्षित राजाने प्रश्न केला, महाराज पुरुषस्य यत्कार्य म्रियमानस्य सर्वथा. मरणाऱ्या पुरुषाने काय करावं. आता परीक्षित राजाला शुकदेवजी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहेत, पण ते ठीक उद्या 3 वाजता.
उद्या ठीक 3 वाजता कथेला प्रारंभ होईल. उद्या शुकदेवजी परीक्षित राजाला भागवत कथा सांगायला आरंभ करणार आहेत. आता आपण 2 मिनिटं भगवंताचं स्मरण करूया आणि आरती करून कथेला विराम. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. 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 नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय 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 जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. ओ नटवर नागर जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा 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 जय जय राधे गोविंदा. ओ राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करता सर्वांनी उभं राहायचंय. आरतीची यजमान समोर येतील. पंखे बंद करा अगोदर. ज्यांना ज्यांना ते आरतीची प्रत मिळालेली आहे, आरती झाल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी जमा करावी. पुन्हा उद्या तुम्हाला देण्यात येईल. या आरतीचे यजमान. चला खाली खाली
बसे